नाशिक बरोबरच अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे महायुतीमध्ये गोंधळ असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं होम ग्राउंड असलेल्या ठाण्यामध्ये निवडणुकीआधीच विजयी पताका फडकवलेली आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून ठाणे विधान परिषदेच्या जागेवरती शिवसेना उमेदवारांचा बिनविरोध विजय झालेला आहे. आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या मतदारसंघामध्ये केवळ शिंदेच्या शिवसेनेचाच उमेदवार रिंगणामध्ये असल्याने त्यांचा बिनविरोध विजय झाला आहे. शिंदेच्या पक्षाचे आमदार रवींद्र फाटक हे आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध विजयी झाले आहेत. फाटक यांचा हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जाते. याच मतदारसंघातून पूर्वी ज्या प्रकारे भाजपचे वसंत डावखरे यांचा विजय झाला होता तसाच हा विजय आहे. शिवसेनेने वसंत डावखरे यांना त्यावेळी मदत केली होती, तशाच प्रकारे माझा विजय झालेला आहे असं मत रवींद्र फाटक यांनी व्यक्त केलं. ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस भाजपच्या इतर नेत्यांना कामं असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्या सर्वांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. भाजपमध्ये कुठेही नाराजी नव्हती असं फाटक यांनी म्हटले. आघाडीने जो उमेदवार दिला होता त्यामध्ये विजय हा आमचाच होता हे आकडेवारीनुसार सर्वांना दिसत होतं असं यावेळी आमदार रवींद्र फाटक म्हणालेले आहेत. महाविकास आघाडीमधील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सुटला. इथून अभिजित पवार यांनी उमेदवारी जाहीर झालेली होती, मात्र आज त्यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी अचानक मागे घेतलाय. ठाणे पालघर मतदारसंघामध्ये महायुतीचाच विशेषतः भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं मजबूत संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळेच मतदानापूर्वीच अभिजित पवारांनी माघार घेतली आहे. यावेळी रवींद्र फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडत एकमेकांना पेढे देखील भरवण्यात आले. यावेळी रवींद्र फाटक यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मी सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि ठाण्यामधले सर्व आपले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आमचे सर्व मतदार, नगरसेवक, नगरसेविका यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांनीही मला सांगितलं. सर, कुठेतरी सुरक्षित लढत होती, मात्र उमेदवारांनी माघार घेतलेली आहे का? दबाव करणे उमेदवार नाही, बघा, संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे 1063 मतामध्ये 1900 मतं आमची आहेत, महायुतीची मतं आहेत आणि त्याच्या मतांमध्ये संख्याबळ असल्यामुळे त्यांचा पराजय समोर दिसतच होता. आणि मला वाटतं माघार घेतली अशा याचा, बघा, याच्या आधी 2-3 वेळा म्हणजे माझ्या आधी इलेक्शनला वसंत डावखरे साहेबांना पण महायुतीने, आमच्या शिवसेना भाजपाने माघार घेतल्यामुळे त्यांना पण पाठिंबा बिनविरोध सीट दिली होती. त्या माध्यमातून आता विजय नक्कीच आमच्या महायुतीचा असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही संधी दिली.